राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीची जेल रोड कुंदन हॉटेल येथे दीपक पगारे यांच्या माध्यमातून पदनियुक्ती पत्र देण्यात आले। राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी नाशिक शहर व जिल्हा तालुका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आढावा बैठक नुकताच पार पडली। त्यामध्ये राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्हा आणि तालुके या भागातील नूतन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले। त्याचबरोबर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी ही प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांस नेहमीच प्राधान्य देत असते आणि त्याचप्रमाणे पक्षाने दीपक पगारे यांची पक्षासाठी धावपळ तळमळ व तसेच कामकाज पाहताच नाशिक आदिवासी विभागीय अध्यक्ष अधिकारी उत्तर महाराष्ट्र दीपक पगारे यांची नेमणूक करत त्यांच्या खांद्यावर देखील मोठी जिम्मेदारी सोपवली असून त्यांनी देखील त्यांच्या मोठ्या स्तरावर कामाची सुरुवात करावी आणि आपला पक्ष कसा ताकदीने जास्तीत जास्त पुढे घेऊन जाता येईल याकरिता भरपूर मेहनत करावी। त्याच अनुषंगाने दीपक पगारे यांनी देखील त्यांच्या स्तरावर जोरदार कामाची सुरुवात करत त्यांच्या माध्यमातून अनेक पदाधिकारी यांची नेमणूक करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले। त्यामध्ये आदिवासी विभागीय महिला नाशिक अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अर्चना गायकवाड, नाशिक जिल्हाध्यक्ष गोपाळराव गायकर, सिन्नर तालुकाध्यक्ष कचरू कुंदे, सिन्नर तालुका उपाध्यक्ष तुकाराम दळवी अशा पद्धतीने या सर्वांची नेमणूक करून त्यांना नियुक्तीपत्र दीपक पगारे यांच्या हातून देण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी देखील आपले मनोगत मांडत म्हणाले की आम्ही सर्व नाशिक जिल्हा व तालुका असेल यामध्ये सर्व पक्षातील पदाधिकारी आम्ही एकत्रित येऊन एकजुटीने काम करून पक्षाला मोठं करणार। राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणजी निटोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागीय अध्यक्ष आदिवासी अध्यक्ष दीपक मुरलीधर पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे। या नियुक्ती करत आहे नाशिक जिल्ह्यातल्या तर नियुक्ती पदासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। नाशिक जिल्ह्यातल्या उपजिल्हा अध्यक्षपदी गोपाळराव रामदास गायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच सिन्नर तालुका अध्यक्षपदी माजी सरपंच कचरू मंगळू कुंदे यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली। तसेच उपतालुका अध्यक्ष म्हणून तुकाराम दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू, गोरगरिबाला न्याय देऊ यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू। पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुणजी निटोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागीय आदिवासी अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र दीपक मुरलीधर पगारे यांच्या नेतृत्वाखाली मी औंडेवाडी गावचा माजी सरपंच सिन्नर तालुका मधले राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीनं माझी निवड करण्यात आली। सिन्नर तालुका अध्यक्ष ह्या पदी निवड झालेली आहे माझी। ह्या राष्ट्रीय किसान पक्ष बहुजन पार्टीमध्ये आम्ही जीव काढून काम करू। 18 पकड जाती, गोपाळ गायकर, दीपक भाऊ, तुकाराम दळवी सगळे मिळून आम्ही एकत्र रात्रंदिवस काम करू आणि लोकांना न्याय देऊ, सगळ्या समाजाच्या लोकांना घेऊन बरोबर चालू असं आमचं काम राहील। राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुणजी निटोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक नियुक्तीपद वाटप करण्यात आहे। त्यांचं गोपाळराव रामदास गायकर नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। कचरू मंगळू कुंदे सिन्नर तालुका अध्यक्ष माजी सरपंच भिकाजी दळवी सिन्नर तालुका उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आलेली आहे। सर्व समाजाला एकत्रित करून आम्ही एकनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.